गेल्या भागात बायकोला नवऱ्याकडून नेमकं काय अपेक्षित असतं हे आपण समजून घेतलं म्हणजे तो व्हिडिओ हा नवऱ्यांसाठी होता. अर्थात काही नवरे मंडळींना ते आवडलं नसेलही, कारण त्यांना वाटतं मी त्यांच्यात भांडणं लावतेय. पण असो, सगळं काही नवऱ्यांनीच करावं असं मीही म्हणत नाही. बायकोला सुद्धा वैवाहिक नात्याला फुलवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. तेव्हा आजचा एपिसोड संपूर्ण बघा, कारण घराचा आनंद बऱ्याच अंशी बायकांच्या हातात असतो आणि त्यासाठी त्यांनी स्वतः आनंदी समाधानी असणं आवश्यक आहे. हॅपी वाईफ इज अ हॅपी लाईफ असं म्हटलं जातं. पण बायकोला खुश ठेवण्याची जबाबदारी नवऱ्याची असली पाहिजे असं त्यांना वाटतंय का? म्हणजे फक्त एकतर्फी असावं असं वाटतंय का? नात्यांवरील एका संशोधनात असं आढळलंय की कुटुंबाचा आनंद हा घरातल्या स्त्रीच्या आनंदासोबत प्रपोर्शनेट असतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की स्त्रीने आपल्या आनंदाचा, समाधानाचा भार नवऱ्यावर टाकावा. तेव्हा आजचा व्हिडिओ बायकोसाठी आहे, जिने नवऱ्याचीही बाजू समजून घेणं अपेक्षित आहे. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. लग्न करून आणलंय ना, मग माझी सगळी संपूर्ण जबाबदारी आता तुझी, असं वाटणाऱ्या अनेक महिला आहेत. त्यामुळे बायकोला आनंदी ठेवण्याचं काम नवऱ्याचंच असतं, असं त्यांना वाटतं. सध्या अनेक जणींची तक्रार अशी दिसते, की हा माझ्यासाठी किंवा नात्यामध्ये काही एफर्ट्सच घेत नाही. पण बायकोला आनंदी ठेवण्यासाठी नवऱ्यानेच प्रयत्न करावे असं म्हणणं, म्हणजे त्या पुरुषावर खूप ओझं टाकण्यासारखं आहे. शिवाय सध्याच्या आनंदी राहण्याच्या कल्पना देखील ह्या वरवरच्या आणि भौतिकतेकडे झुकणाऱ्या आहेत. तेव्हा मोठं स्वतःचं घर हवं, गाडी हवी, मनसोक्त शॉपिंग करता यावं, नवऱ्याने सारखं आपल्याकडे अटेन्शन द्यावं, वेळ द्यावा, अशाही मागण्या बायकांकडनं येताना दिसतायत. त्यामुळे साहजिकच नवऱ्याला पैसे कमवण्याचं टेन्शन राहील, त्याला स्वतःसाठी, स्वतःच्या मित्रमंडळींसाठी कमी वेळ देता येईल. आजूबाजूच्या वैवाहिक वाढत्या या संघर्षांमध्ये बहुतांश ठिकाणी मला ही कारणं मुख्यत्वे दिसून येतात. आणि बायकांनो, नवरा म्हणजे मागणी तसा पुरवठा करणारा मशीन नाही किंवा विना तक्रार काम करणारा रोबो सुद्धा नाही. शॉन्टी फेल्डन यांनी जसं फॉर मेन ओन्ली हे पुस्तक लिहिलंय, तसंच त्यांनी फॉर वुमेन ओन्ली हे पण पुस्तक लिहिलंय. आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या सर्व्हेनुसार नवरे मंडळी आपल्या वैवाहिक नात्याकडून काही अपेक्षा बाळगतात. बघूया काय आहे ते. बऱ्याच बायका नवऱ्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवतात, ज्या नेहमीच पूर्ण करणं अर्थातच शक्य नसतं. मग बायकांकडून नवऱ्याचा सतत अनादर केला जातो, भांडणं होतात, एकमेकांना डिवचून मनातला सल बोलला जातो, जे बोलून दाखवलं जातं. नवरा कसा अनेक बाबतीत कमी पडतो हे सातत्याने त्याला दाखवलं जातं. मग साहजिकच जो मनातला दुरावा आहे, त्याचा परिणाम शारीरिक दुराव्यात होतो. शारीरिक गरज पूर्ण होत नाही आणि मग ते एकूणच दुष्टचक्र सुरू होतं. आता शारीरिक गरज फक्त पुरुषांचीच असते का? तर नाही. स्त्रियांची देखील असते आणि दोघांसाठीही ती केवळ शारीरिक नसून तितकीच भावनिक देखील असते. पण मनात दुरावा असल्याने, कोणत्याही कारणांनी वाद झाल्यावर ती मनातली जी एक दुराव्याची भावना आहे ती तशीच राहते. पण तरीही जेव्हा शारीरिक भूक भागवण्यासाठी नवरा बायकोजवळ जातो, तेव्हा बायको म्हणते, "आता नको." कारण ती मनाने दुरावलेली असते. पण त्याचा अर्थ नवरा असा घेतो, "तू नको." म्हणजे त्यालाही रिजेक्टेड वाटतं, त्याच्या पुरुषार्थाचा अपमान वाटतो आणि मग आधीच आपल्या कोशात राहणारा तो नवरा अधिकच एकटा पडतो. बहुतेकांचा समज असतो, की नवऱ्याला वैवाहिक नात्यात काय हवं असतं? तर फक्त शारीरिक सुख. पण तसं नाही. त्याला शारीरिकच नव्हे तर भावनिक गरजा सुद्धा असतात. त्याला पण एक कंपॅनियनच्या स्वरूपामध्ये मैत्रीण हवी असते. त्याला समजून घेणारी, माया करणारी सहचारिणी हवी असते. क्लायंट्सकडनं येणाऱ्या माझ्या अनुभवानुसार वैवाहिक नात्यामध्ये एकमेकांकडून अनेक अपेक्षा असल्या तरी मुख्यत्वे नवरे मंडळींना आदर मिळणं आणि बायको मंडळींना भावनिकदृष्ट्या समजून घेणं या बेसिक अपेक्षा असतात. पण कुठल्या कारणाने का होईना, मग ते गैरसमज असतील किंवा इतर नातेवाईकांवरनं होणारे वाद असतील, ते सुरू झाले की ते समजून घेतल्या जात नाही आणि मग त्या निमित्ताने सुरू होणारा तो एक मानसिक दुरावा
मग शारीरिक दुरावा, मग मानसिक दुरावा, असं ते नेमकं दुष्टचक्र सुरू होतं आणि नेमक्या याच 2 अपेक्षांना वेठीला धरल्या जातं. तेव्हा जर कुणाच्या नात्यामध्ये असं होत असेल, तर कुणाला तरी 2 पावलं मागे सरकून नात्याला पुढे न्यावं लागेल. हे चक्र तोडण्यासाठी म्हणजे दुष्टचक्र तोडण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, नाही का? बरेचदा आपण ऐकतो, की नवीन लग्न झालेल्या मुली म्हणतात, "आम्ही आमच्या आई-वडिलांच्या घरी अगदी राजकन्येसारख्या वाढलो. आमचे खूप लाड झाले. तसे लाड आमचे लग्नानंतर पण व्हायला पाहिजे." मान्य, अगदी मान्यच. पण असं असलं तरीही नवऱ्याला देखील त्याच्या घरी राजपुत्रासारखी ट्रीटमेंट मिळाली असू शकते ना. त्यांनी देखील इकडची काडी तिकडे केली नाही, असं असू शकतं. तो पण लाडात वाढलेला असू शकतो, म्हणजे वाढलेला असतोच. मग जर आपल्याला वाटतं, की लग्नानंतर आपले लाड व्हावेत, तर तशी का त्याची अपेक्षा नसावी? पण काय होतं, की भावनांच्या बाबतीमध्ये स्त्रिया अधिक मोकळ्या असतात किंवा अधिक व्यक्त होणाऱ्या असतात. अर्थात अपवाद असतातच. पण तरीही बायका थोडं त्यांना काय हवं आहे, हे थोडं अधिक स्पष्टपणे मांडू शकतात. पण पुरुष मांडू शकत नाही, म्हणून त्यांना भावनाच नसतील का? नवरा हा बायकोची काळजी घेणारा, आधार देणारा, समजून घेणारा, खूप लाड करणारा हवा. पण तशी सेवा तो 24 तास कशी पुरवू शकेल? आणि मग आपल्याला जर लाड हवेत, तर त्याला अपमान कसा चालेल? तेव्हा नात्यात त्याच्याही काही अपेक्षा असतील, ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आपण अपेक्षांच्या रूपात त्याच्याकडनं डिमांड्स ठेवतो आहेत का, हे प्रत्येक बायकोनी तपासून पाहायला हवं. बरेचदा नवरे मंडळींना सारखं धारेवर धरलं जातं. कुठे गेले, काय गेले, कोणाशी बोलले, याला काय लाईक केलं, त्याचा फोटो का पाहिला? आणि मग त्यांना या नात्यामध्ये अक्षरशः वॉकिंग ऑन एगशेल्स असं म्हणतात तशी स्थिती येते. म्हणजे अगदी मोजून मापून वागावं, बोलावं लागतं. सदैव आता पुढे काय वाढून ठेवलंय ही भीती असते. आणि आपण आपल्या बायकोच्या अपेक्षांना पूर्ण करू शकत नाही किंवा थोडंसं मनासारखं वागू शकत नाही, या विचारांनी अनेक नवरे घरी अक्षरशः घुसमट अनुभवत असतात. मन मोकळं करता येत नाही, कोणाजवळ सांगता येत नाही आणि मग ते अधिकच एकटे पडत जातात. तेव्हा नवऱ्याचाही आदर होईल, त्याच्याही भावनिक गरजांना प्राधान्य मिळेल, असे प्रयत्न बायकोनी करायला हवेत. कारण वाद घालत एकमेकांना हरवणं हे उद्दिष्ट नसावंच. कारण आर्ग्युमेंट्समध्ये जिंकणं म्हणजे नात्यामध्ये हरणं आहे. शॉन्टी फेल्डन यांच्या अनुसार नवऱ्याची दुसरी इच्छा जी असते, म्हणजे त्यांचा आदर व्हावा ह्याच्या व्यतिरिक्त, ती कुटुंबासाठी त्यांची जी ते प्रोव्हायडर असल्याची भावना आहे. म्हणजे ही भावना अगदी फार उत्क्रांतीपासून तयार झालेली आहे, की आपण सांभाळतोय कुटुंबाला. त्या भावनेलाही आपण बायको म्हणून मान्यता देणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी ते घरासाठी किंवा कुटुंबासाठी जे काही करत आहेत, त्याच्यासाठी त्यांना कौतुकाचे 2 शब्द हवे असतात. पण काय होतं, आजकाल बरोबरीनं स्त्रिया देखील कमवू लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे पुरुषांचं कमावणं किंवा ते जे काही घरासाठी प्रोव्हायडर म्हणून काम करतात, त्याचं महत्त्व कमी झालेलं आहे. मी माझी समर्थ आहे, तू काही उपकार करत नाहीस. असे सूर नवऱ्याच्या आत्मसन्मानाला दुखावणारे असतात. बऱ्याच कामांमध्ये इगो पुढे करत, शब्दाला शब्द वाढवत, शक्ती खर्च करण्यापेक्षा केवळ लव्ह यू, थँक यू असे 2 शब्द काय जादू करतात ते वापरून तर बघा. तुम्हाला मदत करताना घेतले जाणारे एफर्ट्स, वडील म्हणून मुलांचं ते जे काही करत आहेत त्याचं ते काम, अशा सगळ्या गोष्टींचा हिशोब न ठेवता किंवा त्याच्यात परफेक्शन न शोधता, त्यांच्यात चुका न काढता, त्यांच्या हेतूचा आदर करा. त्यांचे प्रयत्न मोठ्या मनाने मान्य करा. उदाहरणार्थ, नवऱ्याने बाळाला झोपवताना त्याला जर गोष्ट सांगितली असेल किंवा त्याला कडेवर घेऊन फिरवलं असेल, मुलाला जेवू घातलं असेल, तर त्याचा पण मुलगा आहे, त्यात काय विशेष? त्यात काय थँक म्हणायचं? करायलाच पाहिजे त्यांनी. ते काय माझंच काम आहे का? त्यांनी घरातलं काम केलं तर एवढं, मग मी नाही का बाहेरची कामं करत? असा सूर न लावता त्यांनी केलेल्या कामाला कमी न लेखता, "सो नाईस ऑफ यू. थँक डिअर." असं म्हणून तर बघा, काय जादू होती ती. या पुस्तकाच्या निमित्ताने घेतल्या गेलेल्या हजारो पुरुषांच्या सर्व्हेतनं हे आढळलेलं आहे, की 72% आसपास नवऱ्यांना ते जी काही मदत करतात, त्याबद्दल त्यांची बायको जी मनापासून आभार मानते, कौतुक करते, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. बायको या नात्याने लग्नाच्या गुणवत्तेसाठी आपल्याकडून अजून काय करता येईल? तर ह्या एका गोष्टीची जाणीव. याच्या जोडीला बायकोनी हेही विसरून चालणार नाही, की आपलं त्याच्यासोबत लग्न झालेलं आहे, म्हणजे त्याचे आई-वडील, मित्र, त्याचं स्वतःचं आयुष्य हे आपण रिप्लेस केलेलं नाही, तर त्याच्या आयुष्यात आपली भर पडलेली आहे.
अर्थातच लग्नानंतर प्रायोरिटी बदलायला हव्यात, बदलतात देखील. पण बायको ही एकमेव प्रायोरिटी कशी होईल? तेव्हा एकमेकांकडनं अवाजवी अपेक्षा ठेवण्यापेक्षा पती-पत्नीच्या रूपात मैत्रीची अपेक्षा जर ठेवली, अशी मैत्री की जी इगोच्या मापात मोजली जाणार नाही, तर खरंचच ते दोघं एकमेकांना समजून घेतात असं दिसेल. एकूणच रोजच्या जगण्यामध्ये घर, कुटुंब, मुलं, नातलग, सण-समारंभ, आजारपणं, नोकरी, व्यवसाय अशा कितीतरी गोष्टी मिळून करायच्या असतात. त्यात कोणी किती काम केलं, तू माझ्यासाठी केलं का मी तुझ्यासाठी केलं, कुणाचा किती पैसा खर्च झाला, असा हिशोब कसा करायचा? तेव्हा वैवाहिक नात्यात जर वितुष्ट काही कारणाने येत असेल, तर तुझं माझं न करता आपलेपणाच्या भावनेनी आपणहून एकमेकांसाठी मनापासून जे काही करता येईल ते करायला हवं. म्हणजे त्यानी केलं तर मी करणार, हिनी केलं तर मी करणार असा हिशोब न ठेवता. दुर्दैवाने जे असे प्रयत्न करत नाहीत, त्यांचा प्रवास हा टुगेदरनेसचा न होता अवे किंवा अगेन्स्ट होत जातो. मग कोर्टात दिसणाऱ्या न्यायदेवतेच्या हातात असलेला तो तराजू आणि तलवार ती नात्यामध्ये आणली जाते आणि मग खरंच कोर्टात जायची वेळ येते. मग लग्नाआधी एकमेकांना डेट करणारे दोघे कोर्टाच्या डेटची वाट बघू लागतात. परंतु सेपरेट होणं, डायव्होर्स घेणं हा योग्य मार्ग आहे का सोपा पर्याय आहे? त्याबद्दल पुढच्या भागामध्ये बघू. पण तोपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की बघा. सगळे व्हिडिओज आवर्जून बघा आणि ज्या नवऱ्यांना मागचा एपिसोड बघून वाटलं असेल, आम्हीच सगळं करायचं का? तर नाही. बायकोसाठी देखील आज बरंच काही सांगितलेलं आहे. तेव्हा हाही व्हिडिओ बायकोला पाठवा. तिच्यासोबत बघा आणि एकमेकांना आता एकमेकांसाठी काय करता येईल ह्याच्यावर विचार करा. सो स्टे ट्यून्ड एंड थँक्स फॉर वॉचिंग.